नहीं सर्वर नहीं मिला वही बात है। हेलो 121 दे दिया 121 मैं घर में बैठा हूँ भाई। जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम हम सब एक है हम सब एक है हम सब एक है हम सब एक है भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय मीडिया चांगल्या पद्धतीचं आयोजन करून प्रत्येकाची बाईट घेतली हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग मी तुम्हाला परत एकदा तुमचे आभार मानतो. मीडियाने अशाच पद्धतीचं इथून पुढंही सहकार्य द्यावं, कारण मीडियावर फार अवलंबून आहे. तेव्हा मीडियाचे परत एकदा आभार मानतो अत्रे कट्ट्यामार्फत. आणि तुम्ही अशाच पद्धतीने काम करा. आपल्याला काय पहिली प्रतिक्रिया काय तुझी? पाहून बरं वाटलं. बाबांना शांती मिळाली असेल असं, बाबांना शांती मिळाली असेल हे बघून, एवढं सांगू शकतो. ज्या पद्धतीनं तुमच्यासमोर फॅमिलीवर अटॅक झाला होता त्यावेळेस हे सगळ्यांनी ज्या पद्धतीने विचारलं होतं, परत कुठलीही दया दाखवली नव्हती, त्याच पद्धतीचा हा हल्ला असं म्हणता येईल का? बरोबर आहे. त्यांनी आम्हाला काही म्हणजे माझा एक मामा होता, तो फक्त एवढं बोलत होता की आम्हाला जाऊ द्या. त्याला काही दया न दाखवता त्याला सरळ शूट केलेलं. सेम माझ्या दुसऱ्या मामाला आणि नंतर माझ्या बाबाला पण. त्याच प्रकारे हे काल रात्री त्यांनी सिंदूर मिशन सिंदूर म्हणून एअर स्ट्राईक केलेली आहे. त्याचा आम्हाला हे झालेलं आहे, आनंद झालेला आहे बस. एकंदरीत पाहायला गेलं तरी जे आतंकवादी त्यांचे हब आहेत, जिकडनं आतंकवादी निर्माण करून हे पाठवायचे, अशाच याला टार्गेट केलेलं आहे. आणि भारतीय सेनेने ज्या पद्धतीने ट्विट केलेलं आहे की कुठंतरी आम्ही त्याला उत्तर दिलेलं आहे, यावरती काय? त्याच्यावरती मी म्हटल्याप्रमाणे समाधानी आहे. त्यांनी म्हणजे जिथनं हे सगळे अतिरेकी निघतात त्या 9 जागांवरती त्यांनी टार्गेट केलेलं आहे. आणि अशाच अजून कारवाया व्हाव्यात अशी इच्छा आहे. जो आपण जर पाहिलं असेल की आता ही फक्त सुरुवात आहे. अजूनही अशा पद्धतीचे हल्ले केले जातील असं देखील भारतीय सैन्याने स्पष्ट केलेलं आहे. पूर्ण दहशतवाद संपेल अशी मोहीम चालवली पाहिजे. 100% पूर्ण नेस्तनाबूत करून टाकलं पाहिजे अशा सगळ्यांना. हर्षल, आप क्या बताएंगे जिस तरह से पहलगाम में आपकी फैमिली के ऊपर अटैक हुआ था, कोई मर्सी दिखाई नहीं गई थी, और उसी तरह आज जो एयर स्ट्राइक हुआ है वो एयर स्ट्राइक के बारे में क्या कहेंगे कि ये आपके पूरे परिवार को श्रद्धांजलि देंगे? मैंने कल रात को ये चीज़ देखी थी. मैं 2-2:30 बजे के आसपास मेरे दोस्त का मुझे मैसेज आया था. तभी मैं अवेक था. कोई पता नहीं रीज़न क्या था कि मैं सो नहीं पाया था, और अच्छा हुआ कि मैं नहीं सो पाया. मुझे लाइव देखने को मिला जो कुछ हुआ है. तो मैं सिर्फ इतना बताना चाहूँगा कि मेरे पिताजी को और मेरे दोनों मामा को और जितने भी 28 लोग हैं उनको शांति मिली होगी ये देख के. और मेरा सिर्फ इतना कहना है कि ये सिर्फ एक अटैक नहीं होना चाहिए, जितने भी है सबको नेस्तनाबूद कर देना चाहिए, सब ख़त्म कर देना चाहिए. दहशतवाद जो है, आतंकवाद जो है वो पूरा जड़ से उखड़ना चाहिए. बिल्कुल. पूरे में कहेगा कि जिस तरह की आतंकी घटनाएं हो रही हैं और जिस तरह से एयर स्ट्राइक की गई है, ऐसे में आतंक को जड़ से ख़त्म करने की बात हो रही है, आप क्या कहना चाहेंगे? मैं सहमत हूँ. इस भारत सरकार ने जो कल मैंने देखा था कि प्रेस नोट जारी की थी, उसमें उन्होंने बताया था कि ये सिर्फ एक हमला नहीं है, ये सिर्फ शुरुआत है. तो मैं एग्री करता हूँ इस बात से कि जितने भी है, अभी तो कल 9 मिसाइल्स उन्होंने लॉन्च करी थी, लेकिन जितने भी स्पॉट्स है सबको ख़त्म कर देना चाहिए. इस बात से मैं एग्री करता हूँ. जिस तरह से कोई भी संवेदना नहीं दिखाते हुए आपके मामा को, आपके पिताजी को जो है मारा गया, उस तरह से बहुत ब्रूटली हत्या हुई है. इस तरह से आप भी चाहते हैं कि ब्रूटली तरीके से आतंकियों पर जो स्ट्राइक हो रही है ये जारी रहे? बिल्कुल जारी रहनी चाहिए, और ये आंकड़ा 1000 के ऊपर जाना चाहिए. ये एक